नमस्ते, मी शुभांगी HJR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्या साडीला 400 ते 500 रुपये मोजावे लागणार आहेत अशी गुढीची साडी आपण आपल्या ब्लाउज पीसपासून बनवणार आहोत। तोही ब्लाउज पीस न कट करता न शिलाई करता। तर ब्लाउज पीस घेतलेला आहे, ब्लाउज पीस उलटा केलेला आहे आणि असा दोन्ही साईडने दोन काट असलेला ब्लाउज पीस घेतल्यानंतर एका साईडचा काट उचलून स्वतःच्या साईडने असा घेतलेला आहे, पाहू शकता। त्यानंतर आपल्या ब्लाउजची गडी अशी झालेली आहे। दोन्ही काट आपल्या समोर अगदी मध्यावरती सारखे बाहेर आहे। आता आपण जो काट उलट्या साईडने, एक आपला सरळ आहे आणि दुसरा काट आपला जो उलट्या साईडने आहे, तर ही साईड उलटी आहे, तो काट उचलून आपण असा दुसऱ्या काठावरती काट ठेवलेला आहे। तर आपण झिगझॅग प्लेटची गुढीची साडी बनवणार आहोत। पहिली प्लेट घेतलेली आहे, इथे पाहू शकता अशा पद्धतीने कुठेही कपडा शिल्लक नाही, अतिशय सुंदर गडी आलेली आहे। आणि अशी जर आपल्याला झिगझॅग प्लेटची पैठणी साडीची गुढीची साडी घ्यायची म्हटलं तर ते 400-500 रुपये आपल्याला मोजावे लागणार आहेत। तर आपल्या घरच्या ब्लाउज पीसपासून अशी गुढीची साडी तुम्ही बनवू शकता आणि पुन्हा आपला ब्लाउज पीस आपल्या शिलाईसाठी तयार राहणार आहे। तर इथे फक्त एक पिन लावून आपण ही गुढीची साडी बनवलेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुंदर दिसणारी ही गुढीची साडी तुम्ही घरीच बनवू शकता। या साडीची बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा। आता आपण आणखी दुसरी पद्धत पाहणार आहोत। तर दोन्ही साईडने आपले ब्लाउज पीसचे काट आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोट्या प्लेट बनवलेले आहेत। मध्यावरती आपण पिन लावून घेऊया। बनवलेल्या प्लेट आपण हातानेच प्रेस करून घेतल्या आणि मध्यावरती एक पिन लावून घेऊया। दाखवल्याप्रमाणे जो समोरचा भाग आहे तो आतल्या साईडने, समोरचा ब्लाउज पीसचा भाग आतल्या साईडने दुमडून असा आपण काठाला सुद्धा एक पिन लावून घेऊया। तर फक्त ब्लाउज पीसपासून अतिशय सुंदर आणि जास्तीत जास्त प्लेट येणारी ही सुद्धा गुढीची साडी अतिशय सुंदर दिसत आहे आणि सोप्या पद्धतीने आहे। तर पाहू शकता आपली गुढी खूप छान अशी घेरदार दिसणार आहे। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही सुंदर अशी ही गुढी वस्त्र हे बनवू शकता। आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत। समोर काठाची पिन काढून पुन्हा आपण प्लेट जशा आहेत तशाच घेतलेल्या आहेत। आता आपण एका काठाच्या साईडने प्लेट हातामध्ये अशा पकडल्या आणि दुसऱ्या साईडच्या प्लेट समोर घेतलेल्या आहेत। आता समोर घेतलेल्या प्लेटपेक्षा उंचीला कमी अशा आपल्या प्लेट घेतलेल्या आहेत, म्हणजेच पहिल्या काठापेक्षा दुसऱ्या काठाची उंची थोडीशी कमी केली तर ही आपली डबल लेयर झालेली आहे। तर ही आपली डबल लेयरची गुढीची साडी तयार झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तिन्ही साड्यांची बनवण्याच्या पद्धती जर आवडल्या असतील, व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा। धन्यवाद।